नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला साबू तांदळापासून एक रेसिपी बनवायची आहे. साबू तांदूळ 4 तास भिजत घालून ठेवले होते आणि पाणी काढून घेतलेलं आहे. आता पाणी काढून तेव्हाच ठेवायचं आहे, तसंच्या तसं पाणी ठेवून भिजवायचं नाही. त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, मिरच्या हिरव्या आणि आलं. आता आपण एक पॅन ठेवणार आहोत लोखंडाचा. त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे. छान खरपूस भाजायचे आहे आणि साल अजिबात काढायची नाही. आपल्याला सालीसकट शेंगदाणे वापरायचे, कारण सालीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असतात. काही लोक शेंगदाण्याच्या साली काढतात, पण साली न काढता एकदा वापरून तर पहा. शेंगदाणे अगदी आरोग्यासाठी भन्नाट रेसिपी आहे. शेंगदाणे खरपूस भाजल्यानंतर काढून आपल्याला त्याचा मोठा असा कूट करून घ्यायचा आहे. अगदी बारीक करायचं नाही. आता बटाटेही शिजवून घेतलेले आहेत 3. त्याची साल काढून घेतलेली आहे. हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे, आलं घालून थोडंसं जिरंही घातलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूटही करून घेतलेला आहे. आता बटाटे आपण शिजवलेले आहेत, त्याचे साल काढलेले छान ह्याच्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत साबू तांदळामध्ये. हे सगळं एकत्र मिश्रण करायचं आहे आणि त्यापासून आपल्याला अजिबात तेलकट न होणारा पदार्थ बनवायचा. साबुदाण्याचा वडा बनवतो, साबुदाण्याची खिचडी बनवतो. अनेक प्रकारे आपण साबुदाण्याचा वापर करून उपवासासाठी खात असतो. पण हा पहा, छान तेल कमी वापरता आपल्याला पदार्थ बनवायचा. तोही झटपट होणारा 5 मिनिटाच्या आत. फक्त तुम्ही साबू तांदूळ भिजवून ठेवा आणि झटपट हा पदार्थ होतो. आता मीठ घालायचं आहे चवीनुसार, कारण त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि थोडंसं आलं घातलेलं आहे. आता साखरही घातलेली आहे आणि लिंबूही पिळून घ्यायचा आहे. अर्धा लिंबू पुरेसा आहे. साखर 1 चमचा घातलेली आहे आणि मीठही चवीनुसार घातलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे. मैत्रिणींनो, आंबट, गोड, तिखट असा पदार्थ इतका भन्नाट लागतो का तुम्ही नेहमी करून खा. आणि उपवासाच्या दिवशी आपल्याला नुसती खिचडी करून खायला कंटाळा येतो. काहीतरी वेगळं झटपट होणारा असलं तर आपल्याला खरंच आवडतं. त्यासाठी मी एक कागद घेतलेला आहे, म्हणजे प्लॅस्टिकचा, कापून त्यावरती तेल लावून टाकायचं आणि एक गोळा करायचा आहे आपल्या मिश्रणाचा आणि त्यावरती थालीपीठ थापतो त्याप्रमाणे थापून घ्यायचं. ते आहेत उपवासाचे थालीपीठ. आहे ना, मस्त आणि झटपट. थालीपीठ करायचं म्हटलं तर काहीही वेळ लागत नाही. साबुदाणा खिचडीसुद्धा बनवायला वेळ लागतो, पटकन शिजत नसते. पण थालीपीठ शिजायलाही वेळ नाही लागत आणि कुरकुरीतपणा छान येतो. त्यामुळे तेलही कमी लागतं, तूपही कमी लागतं. तुम्ही जे वापरत असाल ते थोडंसं वापरायचं आहे, जास्त काही वापरायचं नाही. याप्रमाणे थापून घेतल्यानंतर पॅन ठेवायचा आहे आणि त्यावरती आपलं 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं. पॅन गरम झालेला आहे. आता हे थालीपीठ आपलं पहा मैत्रिणींनो, 2-3 साहित्यात होणारा हा पदार्थ आहे. झटपट करून पहा. आवडलं तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. थोडंसं झाकण ठेवल्यानंतर पटकन शिजला जातो आणि पलटीही छान होतो. पहा, फास्ट गॅस ठेवायचा नाही. आधी फक्त फास्ट गॅस करून घ्यायचं आहे आपलं पॅन टाकून. त्याच्यानंतर स्लो गॅसवरतीच करायचं आहे, म्हणजे त्याला कुरकुरीतपणा येईल. वरून तूप लावून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटलं तर तेलही लावा. जे तुम्ही खात असाल उपवासाला ते करून घालून खाऊ शकता. आता दुसऱ्या बाजूनेही छान भाजून झालेलं आहे खरपूस असं. मैत्रीण आहे, तुम्ही
पॅनवरही करू शकता किंवा आपल्या रोजचा चपातीचा तवा असेल त्याच्यावरती सुद्धा करू शकता. खमंग कुरकुरीत साबुदाण्याचं थालीपीठ तयार होते. ते पण तुम्हाला तव्यावरती करून दाखवते. तवाही गरम झालेला आहे आणि आपलं थालीपीठ घालून घेतलेलं आहे. झटपट होतं, काहीही वेळ न लागता हा पदार्थ करून पहा. आवडलं तर एक लाईक जरूर करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबत सुद्धा हा पदार्थ शेअर करा. त्यांनाही आवडेल. झटपट होणारे पदार्थ सगळ्यांनाच आवडतात. खमंग कुरकुरीत झालेलं आहे आणि आपण वाढून घेणार आहे. ते सुद्धा कशाबरोबर खायचं सांगणार आहे. वाढून घेतलेलं आहे. दह्याबरोबर खा किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खा. असा कुरकुरीत खमंग थालीपीठ साबुदाण्याचं आवडलं तर नक्की रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपलं घरचं चॅनल असल्याप्रमाणे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवत जा. माझ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या रेसिपीत. बाय बाय.